नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, कावेरीचा यश परत आलेला आहे. कावेरीने यशला परत बघितलेलं आहे. यशला पाहून तर तिच्या डोळ्यात अश्रूच आलेले आहे, कारण तिला असं वाटतंय की हा माझा यश आहे आणि यश सुद्धा तिला प्रपोज करत आहे. तिला गुलाबाचे फुले देऊन तिला सांगत आहे की मी तुझाच यश आहे. कावेरी, मी सगळ्या आठवणी तुझ्यासोबत अगदी तशाच जपून ठेवल्यात. तुझ्यासोबत घालवलेले क्षण मला अजूनही आठवतात. आणि परंतु आता कावेरी त्याच्या मोहात पडते. त्याच्यासोबत गुलुगुलू बोलायला सुरुवात करते, परंतु तो अशी एक चूक करतो ज्यामुळे कावेरी त्याला पटकन पकडते. तो चुकीचं बोलून जातो, त्यामुळे कावेरी ओळखते की हा यश नाही तर युग आहे. आणि आता कावेरीचा जळफळाट होतो, कारण युगने चक्क तिला त्याच्या बोलण्यात गुंडाळलं. इतकी एवढी भारी ऍक्टिंग केली की कावेरीला सुद्धा कळलं नाही की हा यश नाही तर युग आहे. आता युगने कावेरीला भेटायला बोलवलेलं असतं आणि युग तिला असं काही गुंडाळतो, कारण कावेरीचा फोन युगकडे असतो. त्यामुळे त्याला सगळं कळलेलं असतं की कावेरीच्या घरातले मेंबर कोण कोण आहेत आणि कुणाकुणाला यशची काळजी आहे आणि कसं सगळं रिलेशन कळलेलं असतं. त्यामुळे त्याने तिला भेटायला बोलून तिला अगदी इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं. आता कावेरी मात्र युगवर फार चिडते आणि त्याला बोलते की तू असं करूच कसं काय शकतो. माझा यश फक्त माझा आहे, तू त्याची जागा कधीच घेऊ शकत नाही. तू मला कितीही फसवलं, कितीही काय केलं तरी तू माझा यश असूच शकत नाही. तू युग आहे. कावेरी त्याला बरोबर ओळखलेला आहे. तेव्हा तो बोलतो, अहो काकूबाई, मी तुमचा यश कसा असेल, मी तर युगच आहे, परंतु मी ऍक्टिंग केलेली आहे. कारण मला कळलेलं आहे की तुमचा जो काही यश आहे ना, तो फ्लाईटने लंडनवरून घरी येणार आहे, परंतु त्याची तर विकेट पडलेली आहे. तो तर या जगातच नाहीये, तर तो कुठून येणार. त्यामुळे मी तुम्हाला खास ऑफर देण्यासाठी बोलवलेला आहे. तुम्ही मला यश बनवून घरी घेऊन चला आणि मी तुम्ही माझी ऑफर स्वीकारा. आता कावेरी काय करणार. कावेरी मान्य करायलाच तयार नाही की मी माझ्या नवऱ्याचा सौदाच करू शकत नाही. कसं शक्य, मी माझ्या यशचा सौदा करू शकत नाही. परंतु त्यानंतर तिला खतरनाक ऑफरच दिलेली आहे, जणू काय ब्लॅकमेल केल्यासारखंच. तो बोलतोय की मला फक्त 2 कोटी हवे आहेत, बाकी तुम्ही तुमचं सांभाळा. तुम्हाला कसं यश पाहिजे तसं मी यश बनायला तयार आहे. टपोरी किंवा सिरियस किंवा एकदम संस्कृती जपणारा मुलगा, जसा पाहिजे तसा मी बनायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा. आता कावेरी काय करणार. कावेरी त्याची ऑफर स्वीकारणार का. बिचारी कावेरी खूप टेन्शनमध्ये आहे. रस्त्याने वनवन भटकत आहे, रडत आहे. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नाही. तिच्या मनात एकच विचार येतोय की मी माझ्या यशचा सौदाच करू शकत नाही. माझा यश हा जगा वेगळा होता. मित्रांनो, एका बायकोसाठी किती अवघड असेल ना आपल्या नवऱ्याचा सौदा करणं. जो नवरा या जगात नाहीये आणि त्याच्यासारखं दिसणारं कोणतरी आहे आणि त्या व्यक्तीला घरात घेऊन येणं आणि घरातल्या सगळ्यांना फसवणं, ही किती पापाची गोष्ट आहे ना. हे आता कावेरीला समजतच नाही काय करावं. पण कावेरीकडे दुसरा ऑप्शनही नाहीये. इकडे घरी सगळेजण यशची वाट पाहत आहे, पण ती अमृता सगळ्यांना ओरडून सांगत आहे की यश काय करताय, काय गॅरंटी तुम्हाला यश आलाच नाही तर. मित्रांनो, जे आपल्या वाईटावर टपलेले असतात ते आपल्या बद्दल असंच बोलतात, कारण ते कधी चांगला विचार करतच नाही, पॉझिटिव्ह विचार करतच नाही, काय निगेटिव्ह विचार करतात. तर इकडे आता यश हा पोलिसाचे कपडे घालून म्हणजे युग आता कावेरीला आणि त्या मोहित जिजूला ब्लॅकमेल करत आहे. त्यांना बोलत आहे की तुम्ही दोघेही गुन्हेगार आहात माझे, त्यामुळे आता मी तुम्हाला आतमध्ये टाकणार आहे. मित्रांनो, हे सगळं काय चाललंय ना हे मला सुद्धा कळत नाहीये. नक्की खरंच हा युग आहे तरी कोण, आणि हा का आलाय कावेरीच्या लाईफमध्ये, की युग तो युग नाहीये, तो यशच आहे का. कारण अजून याचं गूढ रहस्य कळलेलंच नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.